आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मोरे दादा, सन्माननीय पाहुणे, व्यासपीठावर विराजमान सन्माननीय आणि इथे जमलेल्या माझ्या शिक्षक सहकार्यांनी, आज मी तुम्हाला आकारिक मूल्यमापनाचे 8 तंत्रे आणि आकारिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सर्वांना माझा गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. Myself Padmakar Tukaram Kadam. Today we are gathered here for Shikshan Parishad. So I tell few words about continuous comprehension evaluation, its tools and techniques. What is meant by continuous comprehension evaluation and its tools and techniques? Two methods of continuous comprehension evaluation. One is formative evaluation and second is summative evaluation. In formative evaluation, 8 techniques. First is Dainandik Nirikshan, daily observation. Second is oral work. Third is practical. Fourth is action or activity. 5 is project. 6 is classwork and homework. And 7 is other activity. So we discuss about in these techniques. बघा, महाराष्ट्र शासनाने सन 2006-07 साली सुधारित अभ्यासक्रम कायदा लागू केलेला आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2014 पासून आपल्याला सीसी महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे. त्या अगोदर केंद्र सरकारने सन 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती केली आणि त्यामध्ये कलम 21 या अंतर्गत प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केलेला आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मूलभूत अधिकार आहे विद्यार्थ्याचा, ते आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी शासनाने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी फ्री आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम कायदा लागू केला. आपण त्याला काय म्हणतो, राईट्स ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009. त्या कायद्याअंतर्गत आपल्याला 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे. मग तो कायदा त्यांनी 2009 ला लागू केला. 2010 मध्ये तो कायदा त्यांनी पारित केला आणि संपूर्ण भारतभर हा कायदा 1 एप्रिल 2010 साली संपूर्ण भारतभर हा कायदा लागू केलेला आहे. कोणता? फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट हा कायदा त्यांनी संपूर्ण भारतभर लागू केलेला आहे. फक्त जम्मू काश्मीर हे राज्य वगळून हा कायदा लागू केलेला आहे. त्याचबरोबर शासनाला असं वाटलं, आता आपण प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला, मग आता मूल्यमापन पद्धतीमध्ये पण बदल करावा लागेल. म्हणून सन 2010-11 साली शासनाने सीसी लागू केली, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन हे शासनाने लागू केलेलं आहे. याचा उद्देश काय आहे सीसी लागू करण्याचा, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन किंवा सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन हे लागू करण्याचा उद्देश काय, तर विद्यार्थ्याचा आपल्याला सर्व अंगाने त्याचा विकास करायचा आहे विद्यार्थ्याचा, आणि त्याचे जे स्किल आहेत जे की भावनिक, शैक्षणिक, हे आपल्याला विद्यार्थ्याचे स्किल डेव्हलप करायचे आहे आणि त्याचं सतत इव्हॅल्युएशन करायचे. म्हणजे वर्षभर आपल्याला इव्हॅल्युएशन करायचे. संकलित मूल्यमापन वर्षाच्या शेवटी केलं जातं, पण आकारिक मूल्यमापन आपल्याला दररोज करायचं आहे. इतकं महत्वाचं आहे आकारिक मूल्यमापन. विशेषतः हे प्राथमिक स्तरावर खूप महत्वाचं हे मूल्यमापन आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. त्याच्या थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो कंटिन्युटी इन इव्हॅल्युएशन अँड ब्रॉड बेस्ड लर्निंग. म्हणजे सातत्य पाहिजे मूल्यमापनामध्ये आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण दृष्टीने आपल्याला त्याचं मूल्यमापन करायचे, सर्वांगीण वैयक्तिक विकास करायचे आपल्याला बुद्धीचा. आणि दुसरं बिहेवियर आउटकम, म्हणजे त्याचे जे वर्तनात बदल आहेत ते अपेक्षित बदल आपल्याला करायचे आहेत. आणि त्याचे आपल्याला 8 टेक्निक आहेत आकारिक मूल्यमापनाचे. 2 पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करायचे, आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व जेव्हा आकार घेत असतं तेव्हा केले जाणारे मूल्यमापन, जे आपण दररोज आपल्या शाळेमध्ये करायचं असतं, शाळा स्तरावर, ते आकारिक मूल्यमापन. आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे प्रथम सत्राच्या शेवटी आणि द्वितीय सत्राच्या शेवटी केले जाणारे मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन. ते 8 टेक्निक आहेत, मी इथे लिहून देतो, त्यानुसार सांगतो.
लिहून घ्या वाटल्यास काय, पण रोजच आहे आपल्याला. पहिला आहे दैनिक निरीक्षण, दैनंदिन निरीक्षण. दुसरा आहे तोलिका. तिसरा आहे प्रयोग किंवा प्रॅक्टिस. चौथा आहे उपक्रम किंवा कल. पाचवा आहे प्रकल्प. सर एक मिनिट याचं व्हिडिओ. सहावी आहे चाचणी. सातवा आहे वर्ग कार्य. काद्य व स्वाध्याय, वर्ग कार्य व स्वाध्याय. आठवा आहे इतर. हे आपले आकारिक मूल्यमापनाचे 8 तंत्रे आहेत. पहिलं तंत्र आहे दैनिक निरीक्षण. बघा, दैनिक निरीक्षण त्या सर्वांचा काय आहे, मेंदू आहे किंवा आत्मा आहे. दैनिक निरीक्षण करायचे. सध्या आपल्याला दैनिक निरीक्षणासाठी मार्क द्यायचे नाही, पण दैनिक निरीक्षण करायचे. बघा, आपण ज्ञान रचना वाचू द्याल काय सांगतो, आधी विद्यार्थ्याचं निरीक्षण करा, मग त्याच्या समस्या जाणून घ्या. कोणतीही सुरुवात करायची असेल तर दैनिक निरीक्षण आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण शाळेतून घरी येत असतो किंवा घरून शाळेत जात होतो, तेव्हा आपल्याला कुठं रस्त्यावर फ्लॅट दिसला, आपण काय होतो, घर होत आहे बघू आपण, चला म्हणून रोज तिथं आपण बघत असतो. पण एखाद्या वेळेस त्या मालकांना म्हणून काय सर तुम्ही रोज येता, घर घ्यायचे का, तर आपण काय म्हणतो, नाही मी काही त्या दृष्टीने पाहिलं नाही. म्हणजे आपलं निरीक्षण चालू असतं, इतर ठिकाणी पण चालू असतं. म्हणजे हे जे निरीक्षण आहे आपलं हेतू ठेवून करत असतो, काहीतरी हेतू. आपला हेतू काय असतो, घर घ्यायचा हेतू असतो. तसं मुलाचं दैनिक निरीक्षण सहहेतुक केलं पाहिजे, काहीतरी हेतू असला पाहिजे. हेतूच्या त्यानुसार दैनिक निरीक्षण करायचे. आपण जर त्यांचं दैनंदिन निरीक्षण केलं तर आपले विद्यार्थी कुठं प्रगत आहेत, कुठं त्यांना अडथळे येतात हे आपल्याला समजेल. म्हणून दैनंदिन निरीक्षण प्रत्येक मुलाचं आपल्याला करायचं आहे. बघा, आपण जर दैनंदिन निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की आपण जर भाषेमधली काही उतारे दिले, संवाद दिले, ते विद्यार्थी उत्तमरित्या नाट्यमयरित्या सांगू शकतात का, पुन्हा स्वतः कविता तयार करू शकतात का, किंवा उदाहरणे देऊ शकतात का, असं आपल्याला समजू शकतं. किंवा जर आपण त्यांचं दैनंदिन निरीक्षण करायचं आहे, सहहेतुक करायचे, काहीतरी हेतू ठेवून आपल्याला ते दैनंदिन निरीक्षण करायचं आहे. गणितामध्ये पण त्यांना काही मुलं काय असतात, खूप हुशार असतात, ते स्वतः उदाहरणे तयार करतात, स्वतः उदाहरणे सांगतात, स्वतः पाडे वगैरे सूत्रे वगैरे सांगत असतात. ते आपल्याला समजते केव्हा, जर आपण त्यांचं दैनिक निरीक्षण करत असू. त्याचबरोबर काही अडथळे असतात बघा मुलाला. मराठीमध्ये ळला काय म्हणतात, काही मुलं ळ म्हणता येत नाही, त्याला ड म्हणतात, अशा चुका होऊ शकतात. हे जेव्हा आपण त्यांचं रोज निरीक्षण करू तेव्हा या बारीक गोष्टी आपल्याला लक्षात येतात. श आणि हा श ह्याच्या उच्चारातला त्यांना फरक समजत नाही, असे अडचणी त्यांना येऊ शकतात. पुन्हा गणितामध्ये पण खूप अडचणी त्यांना येऊ शकतात. तेव्हा एखादी त्याला आपण गणित दिलं किंवा 435 अधिक 35 किती होतात, मुलं काय करतात, त्यांना ते पद्धत माहिती नसते, स्थानिक किंमत वगैरे माहिती नसते, 435 अधिक 35 असं मांडणी करतात. त्यांना त्या संख्येची किंमत त्यांना माहिती नसते, म्हणून अशा चुका होतात त्यांच्या. केव्हा समजेल हे, आपण त्यांचं दररोज जेव्हा निरीक्षण करू. पुन्हा काही जर आपण त्यांना टाइम सांगायला सांगितला, बघा घड्याळीमध्ये 4:50 झालेली, त्यांना बेरीज वजाबाकी करताना हा चुका होऊ शकतात, परिणामाच्या चुका म्हणतात याला. त्याच्यामध्ये काय होतं, मुलांना हे तास आहे आणि हे मिनिट आहे, त्यांना परिणाम याची तेवढी जाण नसते. ते काय करतात, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 5 11 असं करतात. म्हणजे त्यांना मिनिट असं ते त्यांना माहित नसते, किंवा 60 मिनिटाचा 1 तास असतो असं त्यांना माहित नसतं. अशा चुका होतात. केव्हा समजतं आपण त्याचं दररोज निरीक्षण
केल्यानंतर. पण आपण जर त्यांचं दररोज निरीक्षण केलं तर आणि काय समजू शकतं. काही मुले काय करतात, स्वतः कविता म्हणतात, स्वतः सूत्रे पाढे वाचू शकतात. काही मुलं बघा त्यांच्यामध्ये काही कौशल्य असू शकतात, त्यांना मोबाईल नंबर जर विचारला त्यांच्या वडिलांना लगेच पूर्ण सांगून देतात ते मोबाईल नंबर. आता त्यांना आपण वर्गात शिकवत आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. मुलं काय म्हणतात, सर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे, पण आम्हाला दिसत का नाही असं विचारू शकतात मुलं. ह्या गोष्टी जेव्हा आपण दैनंदिन निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला समजत असतात आणि त्यानुसार आपल्याला मार्क वगैरे आता नाहीये त्याच्यामध्ये, पण कोणत्याही गोष्टीचा पाया हा दैनंदिन निरीक्षण आहे. दुसरं आहे आपलं तंत्र तोंडी काम. तोंडी काम बघा भाषेमध्ये आपल्याला देता येतं संवाद, संभाषण, परत आपलं सहभागी वाचन, प्रश्न उत्तर यासाठी आपल्याला तोंडी काम देता येतं. आणि तोंडी काम देताना का जसं भाषेमध्ये तोंडी काम देता येतं तसं गणितामध्ये तोंडी काम विद्यार्थ्याला देता येतं. त्यांना काय सांगता येतं, सूत्रे पाठ करा, पाढे पाठ करा, तसेच एखादी गणित कसं सोडवलं, उदाहरण गणिताचं बेरीज वगैरे सोडवली तर त्याची रीत सांगवा, कशी सोडवलं तू ती बेरीज, असं आपल्याला तोंडी काम विद्यार्थ्याला देता येतं आणि त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्याला तोंडी कामाचे मार्क आपल्याला द्यायचा आहे. तिसरा आहे प्रयोग प्रात्यक्षिक. प्रयोग हा खूप महत्वाचा. विज्ञानामध्ये पण प्रयोग घेतले जातात. आजकाल गणिताची प्रयोगशाळा म्हणून आता डेव्हलप होत आहे, गणितात सुद्धा प्रयोग येत आहे. ते प्रयोग सांगायचं म्हणजे काय तर हे खूप महत्वाचा आहे प्रयोग, कारण प्रयोगामुळे विचार करण्याची ताकद मिळते आणि विचाराची त्यांच्या मनात विद्यार्थ्याच्या ठिणगी पेटवते. द एव्हरी ऍक्शन इज द सोर्स ऑफ थॉट. म्हणजे जे आपण कृती करणार आहे ते त्यांना विचार करायला लावणार आहे. प्रयोग तुम्ही विद्यार्थ्याला स्वतः करू द्या, त्यांना निष्कर्ष काढू द्या, त्यांना पडताळणी करू द्या, त्यांना करू द्या आणि मार्क्स देताना कसं करायचे की ते प्रयोग करताना जे साधने असतात, विद्यार्थी कसं आणतात, कसं हाताळतात, कसं परत ठेवतात, त्यानुसार मार्क द्यायचे आपल्याला. किंवा त्यांचा त्या प्रयोगामध्ये एक सहभाग कसा होता, परत किती सफाईपणे ते सफाईदारपणे आणि उत्तमरित्या प्रयोग सादर करू शकतात, त्यानुसार आपल्याला प्रयोग आणि प्रात्यक्षिक मध्ये मार्क द्यायचे आहे. चौथा आहे उपक्रम आणि कृती. उपक्रम आणि कृती आपल्याला विविध उपक्रम घ्यायचा आहे. आपल्या शाळा कसं आहे, भिंती आहे, त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे बाहेरच्या जगाचं आपल्याला काही देणं घेणं. आपण रोज येतो, त्यांना नोटा देतो, सोडा उदाहरण, मग त्यांना गणिताची उदाहरण देतो, सोडा उदाहरण. ह्यातून विद्यार्थ्याचा विकास होत नाही. तुम्ही त्यांना नोटा दिल्या, उदाहरणे दिले, त्याला बाजारातील हिशोब कळेल का, नाही कळणार. त्याच्यासाठी आपल्याला विविध उपक्रम राबवायचे. तुम्ही काय करा बघा, आपल्या शाळेमध्ये वाचनालय वगैरे असतं, भरपूर काही असतं, तर आपण काय करायचे ते विद्यार्थ्यासाठी भाड्यात खुलं करून द्यायचे, त्यांच्या मार्फत चालवायचे. आपल्याला समजा आपले ग्रंथालय आहे तर आपल्याला ते काय करायचे, ग्रंथालय विद्यार्थ्यामार्फत चालवायचं आहे. शाळेमध्ये तुम्ही मिनी बँक उघडा आणि बचत खाते उघडा विद्यार्थ्याचे आणि त्यानुसार तुम्ही बँकेची कन्सेप्ट त्यांना शिकवा. तसेच बघा जवळचे किल्ले असतील, काही प्रेक्षणीय स्थळे असतील, वस्तू संग्रहालय असतील, त्याची भेटी द्या, तिथली माहिती चित्रे जमा करा. आजकाल गुगल खूप फेमस झालेलं आहे. तुम्ही गुगलवर जावा आणि काही टाका, सर्व माहिती भेटते, म्हणून त्यांना ते हाताळू द्या. त्याचबरोबर बघा चौथीला धडे आहे, शिवाजी अफजल खानवर, तो प्रसंग स्वतः तुम्ही मुलाकडून करून घ्या, त्याद्वारे सुद्धा ज्ञान मिळतं. आता काय करायचं, आपण मोठे आहे, स्वतः अफजल खान होऊन जावा आणि मुलाला शिवाजी करून द्या आणि दोघांचं करून घ्या तुम्ही ऍक्टिंग, त्याच्यातून पण मुलं खूप छान शिकू शकतात. त्याचबरोबर विविध गाणी घ्या, गाण्यामुळे मुलाला गाण्यामध्ये खूप आवड असते, गाणी घ्या. तर शिवाजीचे महाराज चौथीचं पुस्तक आहे, शिवाजी महाराजांचे भरपूर गाणी आहे, ते गाणी घ्या, एखादी गाणी घ्या. बघा पोवाडे घ्या. आता मी एक घेतो, एकच राजा इथे जन्मला त्या शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. असे तुम्ही गाणे घ्या, ह्याच्यातून विद्यार्थ्याला त्या इतिहासाची जाण होत असते, त्यानुसार तुम्हाला मार्क वगैरे द्यायचे आहे. प्रकल्प पहिली दुसरी साठी घ्यायचा नाही, तिसरी ते 8वी साठी प्रकल्प आपल्याला घ्यायचा आहे. प्रकल्प घेताना मराठीमध्ये आपल्याला विशिष्ट शब्दाने सुरू होणारे किंवा विशिष्ट शब्दाने शेवट होणारे, विशिष्ट अक्षराने शेवट होणारे शब्द, त्याच्यावर प्रकल्प घ्यायचे. विद्यार्थ्याला हस्ताक्षर खूप आवडतात, हस्ताक्षरावर प्रकल्प घ्या, हस्ताक्षराचा संग्रह करण्याचा प्रकल्प घ्या. त्याचबरोबर आपल्या परिसरात ज्या समस्या आहेत
त्या समस्यावर तुम्ही प्रकल्प घ्या. आपल्या नंदुरबारमध्ये आता सध्या पाण्याची समस्या खूप आहे, त्याच्यावर तुम्ही प्रकल्प घ्या. त्या समस्या आणि त्याच्यावर काय उपाय करता येतील आपल्याला त्याबद्दल प्रकल्प घ्या. परिसरात फळे फुले पाणी पक्षी आहेत त्यावर प्रकल्प घ्या. त्यांची चित्रे मुलांना जमा करायला सांगा, माहिती जमा करायला सांगा. तेव्हा मुलांना खेळ आणि खेळाडूविषयी खूप आवड असते. खेळ आणि खेळाडूची चित्रे माहिती विद्यार्थ्याला जमा करू द्या. असे विविध प्रकल्प घेता येतील. गणितामध्ये पण भरपूर प्रकल्प आपल्याला घेता येतात. त्याचबरोबर आपल्याला लेखी चाचणी घ्यायची. लेखी चाचणी कधी घ्यायची तर बघा, प्रथम सत्राच्या शेवटी आणि द्वितीय सत्राच्या शेवटी असं म्हणलेलं आहे. पण ही चाचणी आपल्याला मुक्त चाचणी घ्यायची. विद्यार्थ्याला कोणतेही बर्डन नको, कोणतेही नाही, फ्री ओपन बुक टेस्ट. तुम्ही काय करा, ते चाचणी घेण्यासाठी पुस्तक देऊन टाका विद्यार्थ्याला, बघून लिहा चाचणी. मुक्त असताना त्यांनी स्वतःच्या मनानुसार तिथं आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. तशी आपल्याला ही चाचणी घ्यायची, लेखी चाचणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे वर्ग कार्य व स्वाध्याय. वर्गामध्ये मुलांना तुम्ही पाठ शिकवल्यानंतर खाली बहुतेक उपक्रम वगैरे असतात, ते उपक्रम मुलांना करून घ्या. तसंच स्वाध्याय द्या मुलांना घरी सोडवण्यासाठी. दररोजच्या दररोज स्वाध्याय द्या, त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणाची वगैरे सुधार होते. स्वाध्याय देताना मुलाच्या वयाचा, क्षमतेचा, एकंदरच त्याच्या बुद्धिमत्तेचा विचार करून आपल्याला काय करायचे, वर्ग कार्य आणि स्वाध्याय द्यायचा आहे. इतर मध्ये काय करता येईल आपल्याला, पडताळा सूची घ्या, मतावली वगैरे घ्या. पुन्हा विद्यार्थी संचयिका आपण तयार करतो. विद्यार्थी वर्षभर काय केलं विद्यार्थ्यांनी, कुठपर्यंत आहे विद्यार्थी, त्याच्यानुसार मग ती पहा तुम्ही ती संचयिका आणि त्यानुसार त्याला इतर मध्ये तुम्ही मार्क द्या. तर प्रश्नपेढी तयार करा, मतावली तयार करा, स्वाध्यायी मूल्यमापन घ्या. इतर मध्ये आपल्याला अशा ऍक्टिव्हिटी खूप घेता येतील. नंतर हे जे आहे आपल्याला 8 तंत्र आहेत. दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रयोग प्रात्यक्षिक, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी, वर्ग कार्य, स्वाध्याय आणि इतर. हे 8 तंत्र आपल्याला विषयासाठी घ्यायचे आहे. मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास ह्या विषयासाठी आपल्याला 8 तंत्र घ्यायचे. 8 पैकी किमान आपल्याला 5 तंत्र घ्यायचे. किती? 5. किमान 5 घ्यायचे. 8 ही घेऊ शकता तुम्ही, किमान आपल्याला हे 5 तंत्र घ्यायचे आहे. आणि बघा, आकारिक मूल्यमापन, पुन्हा शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव यासाठी आपल्याला 100 मार्काचं आकारिक मूल्यमापन घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, तोंडी कामासाठी 20 मार्क द्या, प्रयोग प्रात्यक्षिक मध्ये तुम्ही 60 मार्क द्या, उपक्रम कृतीमध्ये 20 मार्क द्या. अशा पद्धतीने तुम्ही 100 मार्क देऊ शकता. तुम्ही 5 सुद्धा तंत्र तुम्ही त्या आकारिक मूल्यमापनासाठी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला मग संकलित मूल्यमापन करायचं आहे. विद्यार्थ्याचं वर्षाच्या प्रथम सत्राच्या शेवटी आणि द्वितीय सत्राच्या शेवटी विद्यार्थ्याचं आपल्याला संकलित मूल्यमापन करायचं आहे. बघा, ह्याच्यामध्ये गुणाचं विभाजन तुम्हाला सांगून देतो थोडक्यात मी. आकारिक मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये आपल्याला बघा, पहिली दुसरीसाठी आणि गुण. पहिली व दुसरीसाठी 70 गुण. तिसरी व चौथीसाठी 60 गुण. 5वी व 6वी साठी 50 गुण आणि 7वी व 8वी साठी 40 गुण. त्यानुसार आकारिक मूल्यमापन घ्यायचे. त्यानंतर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण मध्ये आपल्याला 100 मार्काचं घ्यायचं आहे. आणि संकलित मूल्यमापन मध्ये तोंडी प्रात्यक्षिक आहे. तोंडी प्रात्यक्षिक 10 मार्काचं घ्यायचं आणि लेखी 20 मार्काचं घ्यायचं. पहिली परत 10, 30, 10, 40, 10, 50
असं घ्यायचे. याच्यावरून तुम्हाला समजत असेल बघा, सर्वात जास्त आकारिक मूल्यमापनाला विद्यार्थ्याच्या भर आहे. संकलित मूल्यमापन आपल्या तसं नाही घ्यायचं, पण जास्ती करून आपल्या आकारिक मूल्यमापनाला विद्यार्थ्यावर भर द्यायचा आहे आणि ते रोज करायचं आहे. सातत्य, कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्शन, दररोज आपल्याला त्यांचं मूल्यमापन करायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आता श्रेणी पण आपल्याला काढता येईल. श्रेणी काढायची आपल्याला. व्हिडिओ चालू आहे. श्रेणी काढताना 33 ते 40 ड श्रेणी. आपण काय आपले जे अपंग वगैरे विद्यार्थी आहेत किंवा मतिमंद आहेत ते ड श्रेणीमध्ये असतात, त्याच्या खाली आपण टाकत नाही आणि CCE नुसार आपल्याला टाकायचं नाही. प्रत्येक वर्गात त्या मुलाला पास करायचं आहे. 33 ते 40 ड, 41 ते 50 क2, 51 ते 60 क1, 61 ते 70 ब2, 71 ते 80 ब1, 81 ते 90 क2 आणि 91 ते 100 क1. असं आपल्या श्रेणी आहे, विद्यार्थ्याला द्यायचं आहे. हे आपल्याला असं नुसार आपल्या विद्यार्थ्याची श्रेणी आपल्याला काढायचं आहे. शेवटी एवढंच सांगेल, काळजी करायची नाही कोणत्याही गोष्टीची, करत राहायचं. आपण विद्यार्थ्याच्या प्रत्येक पायरीवर लक्ष देतो. बघा असं मला सांगतो, विद्यार्थ्याच्या प्रत्येक पायरीवर लक्ष द्या तुम्ही. आकारिक मूल्यमापन त्याचं व्यवस्थित करा. आता संकलित चाचणी येऊन गेली तर तुम्हाला काहीच बर्डन नाही, मुलं स्वतः सोडवतील. तुम्ही वर्षभर त्याचं आकारिक मूल्यमापन चांगलं केलं ना तर मुलं स्वतः सोडवतील. त्यांच्याकडे जास्ती लक्ष देण्याची गरज पडणार नाही. पण मुलाच्या प्रत्येक पायरीवर लक्ष द्यायचे. त्याचं दैनंदिन निरीक्षण, तोंडिका, वर्गकार्य, स्वाध्याय, ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला संकलित मूल्यमापनासाठी त्रास होणार नाही. तर संकलित मूल्यमापन आलं की आपण काय करतो, येत नाही ते लिहू, येत नाही बाजूच्या सांगतो याला दे लिहू, असं चालतं. ते त्रास नको आहे तर आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रत्येक पायरीकडे लक्ष द्यायचं आहे. बी critical, careful and meticulous about the process. The product will take care of itself. विद्यार्थ्याच्या प्रत्येक पायरीवर लक्ष द्या तुम्ही. तेव्हा विद्यार्थी हा संपन्न आणि व्यक्तिमत्व विकास त्याचा होईल आणि विद्यार्थी खरंच आपल्याला संकलित मूल्यमापन करताना अडचणी येणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार. धन्यवाद.